नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय यांच्यामार्फत 7वी उत्तीर्णधारकांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पे स्केल तुमचा 15,47,600 हा राहणार आहे. कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे जिल्हा न्यायालयामध्ये, त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी जाहिरात आहे ती या ठिकाणी मित्रांनो बीड यांच्या आस्थापनेवर खालील नमूद केलेल्या पदाकरता उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी अर्थात सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट तयार करण्यासाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सो तुम्हाला अर्ज जे आहेत ते ऑफलाईन करायचे आहेत. अर्जाचा फॉर्मॅट हा नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तुमची सर्व माहिती फिलअप करून ते तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर त्या ठिकाणी सेंड करायचे आहे. यामध्ये जाहिरात जी आहे ती 27/7/2026 पासून अवेलेबल झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याबाबतचा अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, तर पदाचे नाव बघून घ्या. सफाईगारचं पद आहे जे या ठिकाणी भरलं जात आहे, ज्यामध्ये एकूण सध्या रिक्त पदे 2 आहेत. पुढील 2 वर्षात होणार रिक्त पदे 3 असणार आहेत. अशी टोटल 5 पदांची ही निवड यादी या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो. तर 3 पदांची ही वेटिंग लिस्ट राहणार आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता S1चा पे स्केल तुम्हाला 15,47,600 हा पाहायला या ठिकाणी मिळत आहे. हे पद या ठिकाणी मित्रांनो जे आहे ते सफाईगारचं तुम्हाला जे काही ड्युटीज असतील त्या कराव्या लागतील. त्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा चांगल्या आहेत मित्रांनो. 5 जागांसाठी भरती होत आहे. 5 जागांची निवड यादी त्या ठिकाणी लागणार आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये 3 कॅन्डिडेट या ठिकाणी राहणार आहेत. जी प्रतीक्षा यादी जे असणार आहे ती काही लिमिटेड टाइमसाठी राहणार आहे. तुम्हाला पे स्केल सुद्धा चांगल्या प्रकारचा कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे मिळत आहे. पुढे बघा या पदासाठी पात्रता काय असणार आहे, तर बघा उमेदवार भारताचा नागरिक असावा, पहिला क्रायटेरिया. शैक्षणिक पात्रतामध्ये उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण असावा, 7th पास असणे पहिला क्रायटेरिया आहे. त्यानंतर उमेदवारांची शरीरयष्टी सदृढ असावी, जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल. हे फार महत्त्वाचं आहे. उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. आणि अनुभवमध्ये उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालयीन परिसर स्वच्छतेचा अनुभव असणे आवश्यक आहे असं किंवा त्यासाठी प्राधान्य दिले जाईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो या जर गोष्टी तुमच्याकडे असतील, मेजॉरिटी कॅन्डिडेटकडे असणारच आहेत, तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता. तुमचे सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मात्र हा ट्रॅडिशनल तुमचा जो काय क्वालिफिकेशन आहे ते तुमच्याकडे मात्र असणे आवश्यक आहे. पुढे बघा या ठिकाणी वयाची एज लिमिट काय असणार आहे, तर 18 ते 38 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी राहील. तर मागासवर्गीयामध्ये 18 ते 43 वर्षापर्यंत एज लिमिट राहणार आहे. जे कॅन्डिडेट सरकारी कर्मचारी आहेत ते 18 एज लिमिट राहील मिनिमम. मॅक्झिमम एज लिमिट लागू नाही आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. निवड प्रक्रिया कशा प्रकारे असेल बघा, तर या ठिकाणी मित्रांनो शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुमचं पहिल्यांदा शॉर्टलिस्ट केली जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे 30 गुणांची, ज्यामध्ये कमीत कमी 15 गुण पाहिजेत. शारीरिक क्षमता चाचणी असेल 10 गुणांची, कमीत कमी 5 गुण पाहिजेत पुढच्या प्रोसेससाठी जाण्यासाठी. आणि वैयक्तिक मुलाखत 10 गुणांची असणार आहे, ज्यामध्ये कमीत कमी अगेन तुम्हाला 5 मार्क मिळवायचे. असे टोटल 50 मार्कांची प्रोसेस असणार आहे, ज्यामध्ये 25 मार्क हे मिनिमम तुम्हाला मिळवायचे आहेत. अर्थात यापेक्षा जो जास्त मिळवेल तो त्या ठिकाणी क्वालिफाय होईल, ही गोष्ट लक्षात घ्या. हे जे आहेत ते मिनिमम मार्क्स आहेत, तुम्हाला मॅक्झिमम मार्क्ससाठी अटेम्प्ट करायचं आहे. यामध्ये लेखी परीक्षा अशी नाही आहे मित्रांनो. प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर अर्ज भरण्याचे शुल्क बघा, या ठिकाणी 500 रुपये फॉर्म पे आहे, जी तुम्हाला डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्ट बीड यांच्या नावे त्या ठिकाणी भरायचे आहे. पोस्टल ऑर्डर डिमांड ड्रॉपद्वारे तुम्ही ती फी त्या ठिकाणी भरू शकता. अर्ज शुल्क भरल्याशिवाय उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज शुल्क हे नॉन रिफंडेबल आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. सो या गोष्टी लक्षात घ्या. त्या बेसिसवर तुम्ही यासाठी प्रिपरेशन जे आहे ते करू शकता. कशा प्रकारे फी भरायची आहे हे पाहू शकता. यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी जो फॉर्म आहे त्याचा फॉर्मॅट हा नोटिफिकेशनमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. नाव, डिटेल्स, तुमचे इतर सर्व गोष्टी तुम्ही फिलअप करू शकता आणि तो फॉर्म तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्रॉपद्वारे त्या ठिकाणी मित्रांनो दिलेल्या ॲड्रेसवर 10/8/2026 अगोदर सेंड करू शकता. स्पीड पोस्टद्वारे तुमचा अर्ज त्या ठिकाणी पाठवायचा आहे. ॲड्रेस हा नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, त्या ठिकाणी तो तुम्ही पाठवू शकता. तुम्हाला त्याबाबत सर्व माहिती ही नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे. अर्जाचा फॉर्मॅट कसा आहे हे फार महत्त्वाचं आहे, तो एक वेळ बघून घ्या. त्या बेसिसवर तुम्ही तो अर्ज भरू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही ही नोटिफिकेशन रीड करू शकता किंवा जे अर्जाचे डिटेल्स आहेत ते त्या ठिकाणी मिळवू शकता.
डाऊट असेल तर कमेंट करा, व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो. धन्यवाद.